नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठीत प्रेम प्रकरणातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 23 वर्षाच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। 5 दिवसांपूर्वी तरुणीच्या वडिलांनी लाकडी दांड्यानं मारहाण करून आणि ऑटोनं धडक दिल्याचा आरोप असून या प्रकरणात आता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। ही घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी कॉलनी परिसरातील आहे। मृत तरुणाचं नाव जमशीर उर्फ जम्मू मुनीर खान आहे। पोलिसांच्या माहितीनुसार जमशीरचे आरोपीच्या 22 वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध होते। 18 जुलै रोजी रात्री 11:30च्या सुमारास तो तरुणीच्या घरी गेला असता दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी घरातील लाकडी दांड्यानं जमशीरच्या डोक्यावर जोरदार वार केल्याचा आरोप आहे। मारहाणीनंतर जीव वाचवण्यासाठी जमशीर पळत असताना आरोपीनं ऑटोने त्याचा पाठलाग करून धडक दिली आणि घटनास्थळावरून फरार झाला। गंभीर जखमी अवस्थेत जमशीरने आपल्या भावाला घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असताना घटनेच्या 5 दिवसांनी पहाटे त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर नवीन कामठी पोलिसांनी आधी दाखल केलेल्या गुन्ह्यात कलमाची वाढ करून खुनाचा गुन्हा नोंदवला आहे। दरम्यान या गुन्ह्यात मुख्य आरोपी व्यतिरिक्त आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला असून उर्वरित आरोपींनाही तातडीनं अटक करण्याची मागणी केली आहे। पोलीस प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जातोय।